कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। एक मिनिट, तुम्ही बोललात ती शुद्ध भाषा आणि मी बोलले ती अशुद्ध भाषा, हे कोणी ठरवलं? अरे ते असं हा यार, बोलण्यात पॉइंट आहे तुझ्या। नाही ऍक्च्युली मी समजवण्यात कमी पडतोय, मी वेगळ्या अँगलनी समजावतो। अगं म्हणजे ऐक तर, हे बघ आता समोरच्या माणसाला जी भाषा कळते त्या भाषेत जर त्याला सांगितलं तर चांगलं की वाईट? चांगलं। तसंच तू जेव्हा गावी असतेस तेव्हा गावाकडच्या लोकांची भाषा बोललीस आणि इथे असतेस तेव्हा शुद्ध भाषा बोललीस, तर प्रॉब्लेम काय आहे? अरू तू ऐकलंस ना आई काय म्हणते? आईला दादाची बायको म्हणून एक शिकली सवरलेली मुलगी हवी आहे, आणि मी तर ऑलरेडी दादासाठी एक छान मुलगी बघितली आणि मला माहिती आहे किती परफेक्ट आहे दादासाठी। वय का? हो। मग जाऊन सांगा ना देवी आईंना। देवी आई माझं ऐकते का? आणि देवी आईने ही जबाबदारी तुझ्यावर सोपवली आहे ना, मग सर्वात आधी त्या मुलीला तूच बघितलं पाहिजेस। थांब। ठीक आहे, दाखवा त्यांचा फोटो, बघते मी कशा आहेत त्या। गुड। हे बघ, पारू, जेव्हापासून तू आणि दादा प्रियाच्या गावी नवरा बायको सारखे राहिलात ना, तेव्हापासून मला दुसरं कोणी दादाची बायको म्हणून इमॅजिनच होत नाहीये। पारू प्लीज थोडासा प्रयत्न करून बघ ना स्वतःला बदलायचा, तुझी भाषा सुधारायचा। बघ आई स्वतःहून तुला या घरची सून म्हणून आणेल। पारू, मामा ते आम्ही प्रीतम बाबा, आम्ही मातीतली माणसं आहोत। आभाळाकडं बघायचं म्हणलं ना तरी अशी मान वर करून बघावं लागतं। म्हणजे आम्हाला आभाळ नाही होत आहेत आणि आम्हाला नाही व्हायचं, निसर्गाचा नियम नाही मोडायचा। आम्ही जिथं आहोत ना तिथं ठीक आहोत, स्वप्न नका दाखवू। नाही मामा तसं नाही। प्रीतम बाबा प्लीज माफ करा मला। पारू थांब। ते मालक आहेत आणि ते वाटेल ते बोलले ना तरी आपण ना असं हुरळून नाही जायचं। हा, आपलं डोकं आहे ना शाबूत आणि जागेवर ठेवायचं। नाही म्हणजे तू तुझी पायरी इसरणार नाही हे मला माहिती आहे, पर जेव्हा प्रीतम बाबा तुझं नाव आदित्य बाबांबरोबर जोडत होते तेव्हा तुझ्या डोळ्यात किर्लोस्कर व्हायची स्वप्न नाचली नाहीत ना? काय विचारतोय मी? नाचली नाहीत ना? हे चांगलं झालं। काय जर समजा अशी स्वप्न डोळ्यासमोर नाचायला लागली किंवा डोळ्यात उतरली, त्या वक्ताला आपला बा ह्या घरात चाकरी करतो त्याचा चेहरा आठवायचा। आपला बा श्रीमंत लोकांच्या समोर खाली मान घालून त्यांच्यासाठी गाडीचा दरवाजा उघडतो हे आठवायचं, आणि मोठ्या लोकांकरता तुझा हा बा हात जोडून
लाचार असतो हे आठवायचं. आपोआप तुला तुझी पायरी ओळखता येईल. कळतंय ना तुला मी काय म्हणतोय ते? कळतंय ना? ओ गॉड, मला तर विश्वासच बसत नाहीये की आपण उद्या फायनली भेटणार आहोत. किती वाट बघायला लावलीस यार मला. मी आजपर्यंत कुठल्याच गोष्टीसाठी इतका डेस्परेट झालो नव्हतो मी जितका तुला भेटायला डेस्परेट झालो. असं वाटतं आजची रात्र ना अशी फास्ट फॉरवर्ड मध्ये संपून जावी आणि उद्या सकाळी तुझा चेहरा दिसावा. पारू, पारू, मी फायनली उद्या तिला भेटणार आहे पारू. तुला माहितीये पारू, मी इतका खुश झालो ना आणि जेव्हापासून मला कळलं ना ती येणार आहे मी 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 अक्षरशः अस्वस्थ झालोय. आय मीन अस्वस्थ इन अ पॉझिटिव्ह वे. मला ना हे बघ पारू, माझ्या हार्टबीट्स किती फास्ट आहे यार. पारू, आय एम शुअर तुला तितकाच आनंद झाला असणार आहे. आफ्टर ऑल यू आर माय बेस्ट फ्रेंड यार. वय सर, मला बी आनंद झाला. ऍब्सोल्युटली ऍब्सोल्युटली तुला आनंद झाला असणार. आणि पारू, आई जर तुला म्हणाली ना की त्याच्या आयुष्यात जी मुलगी येणार आहे तिला पारखून घे, मला असं खूप मनापासून वाटतं की त्याची गरजच पडणार नाही. कारण मला माझं मन सांगतं की ती मुलगी अगदी तुझ्यासारखी आहे. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.